ची पची टची भाषा बोलतो. पण ते टीव्ही वरचं गाण्याचा कार्यक्रम बघून 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 लोक गाण्याच्याच भाषेत बोलायला लागले. आमचा पंड्या याने मारली शाळेला दांडी. दुसऱ्या दिवशी गेला शाळेत तर त्याला मास्तर विचारतात कसे, काल शाळेला तू नाही रे आला. काल शाळेला तू नाही रे आला. पोरग चटकन म्हणाल, मास्तर माझा शेजारी वरती गेला. माझा शेजारी वरती गेला. मी एकदा कोल्हापुरात गेलेलो रंग्या पैलवानाकडे आणि कोल्हापूर म्हटला की रस्सा फेमसच आहे. काय हाय ना? हाय 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 एकदम हाय. बरं मी विचारला, रंग्या आज काय हादरलेस? रंग्या म्हणतो कसा, हा फार सोसना जोडो झालोय पोत्यावानी. चिकनचा रस्सा अन हाडपली बिर्याणी. कोंबडी तळाली तंगडी खाऊन झोप आता येवायला लागली. अरे कोंबडी तळाली तंगडी खाऊन झोप आता येवायला लागली. झोप 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 झोप. व्हेरी गुड. मी एकदा शेजारच्या बमण्या दलालकडे बसलेलो. तेवढ्यात तिथे एक माणूस आला. त्याला शिवायचे होते पडदे. म्हणतोय कसं, पडदे शिवा पडदे शिवा तुम्ही पडदे शिवा. आमच्या दारात खिडक्यांना छान छान पडदे शिवा. आमच्या दारात खिडक्यांना छान छान पडदे शिवा. पडद्यावर सुद्धा गाणं. मी मागच्या महिन्यात गावी गेलेलो माझ्या दोस्ताच्या लग्नासाठी. नवरदेवाची मित्रमंडळी पण म्हणत होती, काय लव्ह मॅरेज वाटतं. नवरदेवानी आपल्या बायकोचं वर्णन केलं. त्या सुद्धा गाण्यातच. तिचं नाव आहे सुरू, तिच्यासाठी लागलो झुरू. तिने पतंग माझी कातली. जशी बाबाईच्या बनात कडाक्याच्या उन्हात. रेडियाला म्हैस भेटली. हो रेडियाला म्हैस भेटली. खरं सांगायचं तर मला बी गाण्याचं लई वेड आहे. मग मी तुमचा निरोप सुद्धा गाण्यातच घेतो. अच्छा